नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी संकेत स्टडी विथ संकेत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 20 मार्च 2026 आणि आपण आजचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी त्याच्यासोबत स्टॅटिक जी के बघणार आहोत, जे आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. इस्रोने अलीकडे कोणत्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली? तर याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे CE-20, CE-25, विकास 2 आणि CRY-10. तर याच्यामध्ये आपलं उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन ए CE-20. तर बघा, हे CE-20 हे इंजिन का बरं विकसित करण्यात आले? तर पहा, आता भारताने जी आपली गगनयान मोहीम राबवली आहे त्याच्यासाठी हे इंजिन विकसित करण्यात आले आहे. तमिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्स कॉम्प्लेक्स येथे ही चाचणी पार पडली आहे. आणि बघा, CE-20 हे पूर्णपणे भारतात विकसित केलेले प्रगत क्रायोजेनिक इंजिन आहे आणि अशा प्रकारचे तंत्रज्ञान असलेले भारत जागतिक मोजक्या 6 देशापैकी एक आहे. चला तर मग आता थोडीफार इस्रोबद्दल पण माहिती घेऊया. बघा, इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969 मध्ये. आणि बघा, इस्रो याची फुल फॉर्म काय होते? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि याचे मुख्यालय बघितले तर ते आहे बेंगळूर, कर्नाटकमध्ये. आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते आहे विक्रम साराभाई. आणि ते इस्रोचे प्रथम अध्यक्षसुद्धा होते. तसेच बघा, वर्तमान अध्यक्ष बघितले तर ते कोण आहे? डॉक्टर व्ही नारायण. आणि यांनी कोणाची जागा घेतली आहे? एस सोमनाथनची. तसेच बघा, प्रक्षेपण केंद्र बघितले तर सतीश धवन अंतराळ केंद्र हे आहे आणि हे कुठे आहे? श्रीहरिकोटा आणि हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. तसेच UR राव सॅटेलाईट हे सेंटर बेंगळूरमध्ये आहे. तसेच रॉकेट इंजिन विकास करण्यासाठी लिक्विड प्रोपलर सिस्टम सेंटर हे तिरुवनंतपुरममध्ये दिसते. तसेच बघा, आर्यभट्ट हे भारताचे सर्वात पहिले उपग्रह आहे आणि हे कधी लॉन्च केले होते? 1975 मध्ये. त्याच्यानंतर बघा, रोहिणी हे कधी लॉन्च केले? 1980 मध्ये. आणि हे पहिले सॅटेलाईट होते जे भारताने स्वतःच्या रॉकेटने सोडले होते. त्याच्यानंतर बघा, आदित्य L1. आदित्य L1 हे काय आहे? हे सूर्याचे अध्ययन करण्यासाठी पाठवलेले एक उपग्रह आहे. चला, आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. आदिवासी होमस्टे मालकीसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? आणि आपल्याकडे ऑप्शन बघितलं तर नीती आयोग, ITDC आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय, तसेच पर्यटन मंत्रालय आणि कृषी मंत्रालय. तर याच्यामधून आपलं उत्तर ऑप्शन बी अगदी बरोबर ठरणार आहे, ITDC आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय. तर बघा, पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले ITDC आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयासोबत मिळून हा उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम राबवण्यामागचे प्रमुख उद्देश बघितले तर आदिवासी समुदायांना व्यावसायिक आदरातिथ्य कौशल्य शिकवून त्यांच्यासाठी रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि या प्रसंगी ट्रिबल होमस्टे ऑपरेशन डेव्हलपमेंट मॅन्युअल 2026 नावाचे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. आणि हे पुस्तक हिंदी तसेच गुजराती या भाषेमध्ये अनुवादित करण्यात आले आहे, जेणेकरून स्थानिक लोकांसाठी ती सहज समजण्यास सोपे होणार. तसेच आपण ITDC आणि आदिवासी मंत्रालयाचे थोडेफार स्टॅटिक बघूया. बघा, ITDC हे कोणाच्या अंतर्गत येते? भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत. याची स्थापना बघितली तर ते 1 ऑक्टोबर 1966 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय बघितले तर ते कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही काही नाही पण हे मुख्यालय लक्षात ठेवत चला, कारण की भरपूरच्या एक्झाममध्ये मुख्यालय विचारले जातात. बघा, ITDCचे कार्य काय असते तर ते पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था हॉटेल्स आणि आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी सेवांचे व्यवस्थापन करते. आणि बघा, त्याच्यानंतर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय. याची स्थापना बघितली तर 1999 मध्ये याची स्थापना झाली. आणि त्याच्या आधी हे मंत्रालय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येत होते. तर बघा, याचे उद्देश काय असते तर अनुसूचित जमातीच्या सामाजिक आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणे हा यांचा उद्देश असतो. बघा, 2011च्या लोकसंख्येच्या दृष्टीने बघितले तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 8.6% लोकसंख्या ही आदिवासी आहेत. आणि सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या बघितली तर ते कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. तसेच टक्केवारीनुसार सर्वात जास्त लोकसंख्या बघितली तर ती कुठे आहे? लक्षद्वीपमध्ये. चला, आता प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. 2025च्या मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याच्यामध्ये आपले ऑप्शन काय आहे? किरण नगरकर, राजू बाविस्कर, भालचंद्र नेमाडे आणि शरदकुमार लिंबाळे. तर याच्यामधून आपले उत्तर राजू बाविस्कर हे उत्तर आपले अगदी बरोबर आहे. आणि बघा मित्रांनो, जरी हा 2025 हा साहित्य अकादमी पुरस्कार असला तरी हा कधी दिला जातो? 2026 मध्ये दिला जातो. आणि यांना हा पुरस्कार कशासाठी मिळाला? तर यांच्या
काळ्या निळ्या रेषा. काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे. आणि या पुस्तकाचे वैशिष्ट्य बघितले तर हे आत्मचरित्रात्मक खानदेशातील मातंग समाजाचे वास्तव्य चित्रण आणि सामाजिक विषमतेवर भाष्य करते. हे पुस्तक पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. बघा, साहित्यिक अकादमीची स्थापना बघितली तर ती कधी झाली? 12 मार्च 1954 याचे पहिले अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. याचे मुख्यालय बघितले तर ते कुठे आहे? नवी दिल्ली इथे आहे. आणि मराठीतील पहिले विजेते कोण आहे? तर ते 1955 तर्कत्र लक्ष्मण शास्त्री जोशी यांना त्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथासाठी पहिला मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आणि साहित्य अकादमिक मुख्य पुरस्काराव्यतिरिक्त युवा पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कार देखील दिले जाते. आता प्रश्न क्रमांक 14 बघूया. दरवर्षी जागतिक आनंद दिवस कधी साजरा केला जातो? आपल्याकडे ऑप्शन आहे 19 मार्च, 20 मार्च, 21 मार्च आणि 22 मार्च. आणि याच्यामधून आपलं उत्तर काय ठरणार आहे? बी, 20 मार्च हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. बघा, फक्त पैसा किंवा GDP वाढली म्हणजेच प्रगती झाली असे नाही, तर देशातील नागरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या किती सुखी आहे हे मोजण्याचे महत्त्व म्हणजेच हॅपीनेस हे मोजणे महत्त्वाचे आहे. आणि भूटान हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याने 1970 पासून राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्रीय आनंदाला अधिक महत्त्व दिले आहे. त्याच्या या प्रेरणेतून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस सुरू केला आहे. बघा, फिनलँड हा सलग 9 वर्ष जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ठरला आहे. आणि त्याच्यासोबत डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन या देशांनी पुन्हा एकदा पहिल्या 5 आपले स्थान कायम ठेवले आहे. आणि सर्वात शेवटी बघितलं तर ते कोण आहे? अफगाणिस्तान हा या यादीतील सर्वात खालच्या म्हणजेच अंतिम टप्प्यावर हा देश आहे. आणि बघा, याच्यामध्ये भारताची स्थिती बघितली तर 2026च्या अहवालात भारताचा क्रमांक 118 आहे आणि तो गेल्या वर्षी कितवा होता? 126वा. बघा, आपले जे शेजारी देश आहे जसे पाकिस्तान, नेपाळ, तर याच्यामध्ये बघा पाकिस्तान 109 आणि नेपाळ हा 92 स्थानावर आहे. शेजाऱ्यातील देशांच्या तुलनेत आनंदाच्या बाबतीत आपला देश काय आहे? मागे आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. केंद्र सरकारने चीनमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहे विनय क्वात्रा, विक्रम दोरस्वामी, तरनजीत सिंह संधू आणि अजय बिसारिया. तर याच्यामधून आपले उत्तर काय ठरणार आहे? विक्रम दोरास्वामी. बघा, ते सध्या युनायटेड किंगडममधील भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि ते प्रदीप कुमार रावत यांची जागा घेणार आहे. बघा, दोरस्वामी हे 1992च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहे आणि त्यांनी यापूर्वी बांगलादेश, दक्षिण कोरिया आणि उझबेकिस्तानमधील भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. आणि यांना चीनचेच राजदूत का बरं बनवले? तर बघा, दोरस्वामी यांना चीनी भाषेचे उत्तम ज्ञान असून त्यांनी यापूर्वी बीजिंग आणि हाँगकाँगमध्ये कामसुद्धा केले आहे, म्हणून त्यांची निवड चीनमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, जो कोणी पण फॉरेस्टची तयारी करत असेल त्याच्यासाठी हा प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे. आणि आपले ऑप्शन काय आहे? 18 मार्च, 19 मार्च, 20 मार्च आणि 21 मार्च. तर बघा, याच्यातून आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन सी, 20 मार्च हे उत्तर आपले अगदी बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, हा दिवस का बरं मनवला जाते? तर बघा, वाढते शहरीकरण, प्रदूषण, मोबाईल टॉवर्स याचे रेडिएशन आणि अन्नाची कमतरता यामुळे चिमण्याची संख्या झटपट्याने कमी होत आहे आणि त्यांच्या सर्वसाधारणासाठी लोकांची जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा प्राथमिक उद्देश असते. आणि बघा, चिमण्या निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्या शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या अळ्या आणि कीटकनाशांना खातात, ज्याच्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. तसेच बघा, 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरिक संरक्षण दिवस साजरा केला जातो. त्याच्यानंतर 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रावण दिन म्हणून साजरा केला जातो. तर 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि होळी. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. तर 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि 10 मार्चला CISFची स्थापना झाली म्हणून त्याला 10 मार्चला हा CISFच्या स्थापना दिन मनवले जाते. आणि 14 मार्चला पाय डे मनवले जाते आणि तसेच गणित प्रेमींसाठी हा दिवस खास असते. तर बघा, 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन हा असतो. तर
16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. आणि हे दिवस कशासाठी साजरा केला जातो तर लोकांमध्ये याच्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय नौदलाने मॅरिटाईम सहकार्यासाठी नुकताच कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर कोणता उपक्रम आहे मित्रांनो? हा उपक्रम आहे IOS सागर पुढाकार. आपले उत्तर काय होणार आहे? IOS सागर पुढाकार. बघा हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा आणि परस्पर सहकार्य वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि हा उपक्रम भारताच्या सागर या धोरणावर आधारित आहे. आणि याच्यामध्ये सहभाग बघितला तर 16 मित्र देशाचे नौसेना कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झाले आहे. त्याच्यानंतर आपण थोडेफार भारताचे युद्ध अभ्यास बघून घेऊ. बघा सूर्यकिरण युद्ध अभ्यास हा भारताचा आणि नेपाळचा युद्ध अभ्यास आहे. तसेच ऑसिंडेक्स हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये युद्ध अभ्यास होते. आणि विम्बेक्स हा भारत आणि व्हिएतनाममध्ये होतो. अजय वॉरियर कोंकण हा भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये युद्ध अभ्यास केला जाते. तसेच बघा मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंका याच्यामध्ये होते. तसेच त्याच्यासोबत स्लिनेक्स हा सुद्धा आहे. तर बघा समुद्री शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया, तर जेलिस्टॉर्म रशिया आणि भारत यांच्यामध्ये होत असते. तसं तर बोंगोसागर बघितले तर हा भारत आणि बांगलादेश, तर शक्ती गरुड हे भारत आणि फ्रान्सचे युद्ध अभ्यास आहे. त्याच्यानंतर बघा सिन्यूमेत्री धर्मगार्जन वीरगार्जन हे भारत आणि जपान यांच्यामध्ये मिळून युद्ध अभ्यास होत असतात. प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीय ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली असताना कोणत्या भारतीय टँकर नुकतेच मुंद्रा बंदरगाह सुखरूप पोहोचले आहेत? तर याच्यामध्ये ऑप्शन आहे MT स्वराज, जगलाडकी, सागर सम्राट आणि INS विक्रांत. तर बघा याच्यामधून आपले उत्तर कोणते ठरणार आहे? ऑप्शन बी जगलाडकी. बघा जगलाडकी हे जहाज 80,886 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन मुंद्रा बंदरगाहावर पोहोचले आहे. आणि याचे वैशिष्ट्य बघितले तर हे तेल संयुक्त अरब अमिरातमधून फेजेराह बंदरगाहून भरले होते. आणि बघा नंदादेवी या दरम्यान 17 मार्च 2026 रोजी नंदादेवी नावाचे आणखी एक LPG वाहतूक जहाज गुजरातच्या वाडीनार बंदरगाहावर 46,500 मेट्रिक टन गॅस घेऊन सुखरूप पोहोचले आहे. बघा राजनीतिक यश तर बघा हा काय मानला जातो? एक राजनीतिक यश मानला जातो. या जहाजाच्या हार्मुझच्या समुद्रातून सुरक्षित रस्ता मिळवण्यासाठी भारताने इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून समन्वय साधले आहे. आणि याला नाव कोणते दिले आहे? ऑपरेशन संकल्प. बघा इस्रायल इराणच्या वाढत्या तणावामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता निर्माण झालेली असताना जगलाडकी आणि नंदादेवी हे 2 महत्त्वाचे भारतीय टँकर नुकतेच आपल्या भारतामध्ये सुखरूप पोहोचले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगात नारळ उत्पादनात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो याच्यामध्ये ऑप्शन सी आपला भारत हा देश अगदी बरोबर आहे. आणि हा काय झाला आहे? आता नारळ उत्पादनात भारत हा प्रथम क्रमांकावर आला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, बिमस्टेक सदस्य देशातील तरुण नवोत्क्रम आणि व्यावसायिक यांच्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी बिमस्टेक युवा व्यावसायिक निर्माण कार्यक्रम कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो याच्यामध्ये आपलं उत्तर ऑप्शन ए महाराष्ट्र अगदी बरोबर आहे. बघा या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश बघितले तर या सदस्य देशातील तरुण नवोन्मेषक उद्योजक आणि व्यावसायिकमध्ये सहकार्य वाढवणे आणि त्यांना भारतीय स्टार्टअप आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी परिचित करून देणे हा यांचा उद्देश आहे. आणि याच्यामध्ये बिमस्टेक सदस्यामधील देश बघितले तर बांगलादेश, भूटान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हा आहे. याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? नवोपक्रम संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रादेशिक सहकार्य मजबूत करणे हा यांचा उद्देश आहे. तर बघा आपण थोडेफार आता महाराष्ट्राबद्दल बघूया. बघा महाराष्ट्राची राजधानी काय आहे? मुंबई. मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा की महाराष्ट्राचे राज्यपाल आता कोण आहे? बघा महाराष्ट्राचे पहिले महिला उपमुख्यमंत्री कोण बनले आहे? सुनेत्रा पवार. आणि बघा महाराष्ट्राचे भारताचे पहिले सरकारी मेनोपॉज क्लिनिक सुरू झाले आहे. तसेच गणेश उत्सवला राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. आणि सतनावरी गाव हे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज म्हणून विकसित झाले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र माथेरा या हिल स्टेशनवर हात रिक्षा ओढणे ही अमानवीय प्रथेला काय घातली आहे? बंदी घातली आहे. तसेच त्याऐवजी रिक्षा चालवण्यास आदेश दिले आहे. आणि पशुपालन आणि कुक्कुटपालनाला शेतीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आणि बघा शक्तिपीठ एक्सप्रेस प्रकल्प महाराष्ट्र राज्य सरकारने याच्यासाठी काय केली आहे? मंजुरी दिली आहे. तसेच भारतातील पहिले पाण्याखाली संग्रहालय हे कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. आणि देशातील पहिले AI कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहे. महाराष्ट्राच्या शाळेमध्ये हिंदी ही भाषा सामान्य तिसरी भाषा म्हणून लागू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो हे होते आपले आजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न.
आणि हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि क्लास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.